काल परवाचा सोन्याचा चमचा कोणाला लागण्याची गरज नव्हती. मी काय कोणाचं नाव घेतलं नव्हतं, कोणालाही बोललो नव्हतं उद्देशून. या ठिकाणी ज्या पद्धतीने इथं पण बोलून बाहेर पण बोलून जे काही माझ्यावर आरोप केले, या ठिकाणी तोंडा सोन्याचा चमचा घेऊन आम्ही काय जन्माला आलेलो नाही. मगाशी मी म्हणालो अंबादासला, आणि आम्ही एक भाकर 4 जण वाटून खाणारे लोक आहोत. आम्हाला हे मोह नाही आहे. आम्ही कुणाचंही भरलं ताट कधी घेऊन जाणार नाही. ती जाणाऱ्यांची औलाद आमची नाही. आणि मगाशी म्हटलं, सत्तेवर लात मारून मंत्रीपद सोडणारे आम्ही आहोत. त्याला देखील डेअरिंग लागते, हिम्मत लागते, वाघाचं काळीज लागतं. सत्ता सोडायला देखील त्याला हिम्मत लागते. आणि म्हणून मी एवढंच सांगतो, ज्यांनी आरोप केले त्यांनी जरा स्वतःच्या गिरेबांमध्ये झाकून बघा. कोविड रुग्णांच्या आमचं घास म्हणाले, ताटात घास, पाटीत काय काय म्हणाले. आता मी हेच सांगतो, कोविड रुग्णांचे घास चोरणारे कोण? तुम्ही कसला आमचा घास काढताय? आम्ही घास भरवणारे आहे, आम्ही देणारे आहोत, घेणारे नाही आहे. आणि म्हणून मी एवढंच आपल्याला सांगतो, सभापती महोदय, या ठिकाणी आम्ही सामान्य माणसासाठी रस्त्यावर येऊन संघर्ष करत होतो आणि शिवसेना पुढे घेऊन जात होतो. मी कोणाच्यावर वैयक्तिक टीका करू इच्छित नाही, परंतु किती वेळा तुम्ही म्हणणार लाज वाटली पाहिजे, लाज वाटली पाहिजे. तुमची लाज आम्ही काढू शकत नाही का? काय तुम्ही केलं? दिवस रात्र पक्षासाठी जे लढले, पक्षासाठी खपले, त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम केलं कधी?